नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येत असताना समृद्धी महामार्गावर शेळके यांची कार आणि ट्रकच्या भयंकर अपघातात पत्नीसह त्यांचा मृत्यू झाला. हा खरोखर अपघात आहे की घातपात आहे, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच डॉक्टर जितेंद्र शेळके यांच्या अपघात प्रकरणातील चालक पहिल्यांदाच माध्यमात समोर आला असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे. शनिवारी दुपारी कंटेनर चालक पोलीस चौकशीसाठी हजर झाला आहे. या प्रकरणात आपली काहीच चूक नसून मी हळूहळू गाडी चालवत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा पत्नीसह समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यू झाला. या अपघातासंदर्भात विविध चर्चा सुरू असताना डॉक्टर शेळके ज्या कंटेनरला जाऊन धडकले त्या चालकाला चौकशीसाठी आज पोलिसांनी बोलावून घेतले. त्यावेळी चालकाने आपला जबाब नोंदवला. जमाल वारिस असे कंटेनर चालकाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील अमेठीचा रहिवासी आहे. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये त्याने अपघाताविषयी पोलिसांना माहिती दिली. हैदराबादवरून अहमदाबादकडे जात असताना शुक्रवारी दुपारी 12 वाजता कंटेनरच्या रेडिएटरचा पाईप लीक झाल्यामुळे गाडी गरम होत होती. त्यामुळे हळूहळू पुढे जात असताना हा अपघात झाल्याचे त्याने जबाबात म्हटले आहे. तसेच माझा कंटेनर थांबला नव्हता तर तो हळूहळू पुढे सरकत होता. त्यावेळी कार मागून येऊन आमच्या कंटेनरला धडकल्याचे त्याने सांगितले. पोलिसांकडून या कंटेनर चालकाची चौकशी केली जात आहे. गाडी हळूहळू चालवत असल्याने शेवटच्या लेनमधून जात होती. पहिल्यांदा 2-3 वेळा गाडी थोड्या थोड्या वेळासाठी थांबली होती. नंतर हळूहळू चालवायला लागलो. त्याच वेळी मागून येऊन कार धडकली. मला जोरात आवाज आला. मी खाली उतरलो. काही क्षणासाठी काय झालं हे समजलं नाही. आजूबाजूला पाहिलं तर काहीच दिसलं नाही. त्यानंतर थोडं पुढं आल्यावर कार कंटेनरच्या आत घुसलेली दिसली. अशोक खरात यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यापासून शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके हे तणावात होते. खरातच्या अनेक बेकायदेशीर आर्थिक व्यवहारात शेळके यांचा सक्रिय सहभाग असल्याचा आरोप होत होता. खरातच्या आलिशान लॉन्समध्येही शेळकेची मोठी भागीदारी होती. त्यामुळे आपल्यावर कार्यवाही तर होणार नाही ना, याची त्यांना धाकधूक होती. असे असताना आजच्या प्रवासादरम्यान त्यांचा अपघात होऊन पत्नीसह त्यांचा मृत्यू झाला आहे. जितेंद्र शेळके यांच्यासह त्यांचे भाऊ खरातच्या अतिशय जवळचे होते. 3 दिवसाआधी त्यांची ईडीकडून चौकशी झाली होती. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.